प्रेज द लॉर्ड. त्या पवित्र देवाला विशेष करून आजच्या सुंदर समयाबद्दल मी धन्यवाद देतो. यासाठी की एक सुंदर समय त्या पवित्र देवाने त्याच्या सेवकासमवेत भेटण्यासाठी दिला. आज आमच्यामध्ये पास्टर सतीश नन्नवरे हे आहेत. प्रभू त्यांचा त्याच्या सेवेसाठी अधिक सामर्थ्याने उपयोग करत आहे. ते बाप या दासाला कृपा पुरवत आहे अनेक सेवकांना घडवण्यासाठी, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आज विशेष करून त्यांच्या भेटीदरम्यान आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. ख्रिस्ताचा अनुभव त्यांना कसा आला आणि तो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये काय गोष्टी त्याने घडवल्या याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. प्रेज लॉर्ड पास्टर. विशेष करून मी तुमच्याकडून ही अपेक्षा करतो की प्रभूचा अनुभव परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे लोकांना देतो. त्यामध्ये जर आपण पाहिलं, काही वचन वाचून बदलले जातात, काहींच्या जीवनामध्ये देवाचा वाणी ते ऐकतात, देवाचं दर्शन प्रभू त्यांना देतो. वेगवेगळे माध्यम देवाचे किंवा चमत्काराद्वारे काही सेवक प्रभूकडे येतात. तुमच्या जीवनामध्ये अशी कुठली गोष्ट घडली की ख्रिस्ताची ओळख तुम्हाला झाली, काय सांगाल त्याबद्दल? सगळ्यात आधी सगळ्यात प्रथम जिवंत देवाला धन्यवाद की त्याने आज आपल्या सगळ्यांना या मुलाखतीसाठी आणि या कामासाठी पास्टर पठारे यांची निवड करून आज हे कार्य सुंदर प्रकारे चालवण्याचं कार्य त्यांनी हाती जे घेतलं आहे त्या प्रभूला धन्यवाद असो. तर मी एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो या निमित्ताने की प्रभू ख्रिस्ताकडं माझं येण्याचं असं काही लांबपर्यंत असं काही प्रसंग किंवा असं काही माझी प्रभूसोबत ओळख नव्हती. परंतु माझी आई प्रार्थना करणारी होती. माझी आई चर्चला जाणारी होती आणि आई चर्चला जात असल्या कारणामुळं थोडासा आमच्या घरामध्ये प्रार्थनेचा वलय होता. आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं 2016 आणि 16 लग्न झाल्याच्या नंतर मला मुलगा झाला पहिला, आणि तो लगेच एक 3 दिवसानंतर त्याला खूप ताप आली आणि त्याच्या डोक्यामध्ये ताप गेली. आणि तो नगरमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. 7 दिवस तो ॲडमिट राहिला, परंतु त्याच्यामध्ये काही बदल नव्हता. व्हेंटिलेटरवर होता तो आणि काही त्याच्यामध्ये परिणाम होत नव्हता. आणि आई प्रार्थनेमध्ये असल्या कारणाने आईने मला फोन केला आणि तिने सांगितलं की राहुरीमध्ये असे पास्टर आहे, त्यांच्याकडून तू प्रार्थना करून घे तुझ्या मुलासाठी, तो बरा होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर माझा इतका काही विश्वास नव्हता, भरोसा नव्हता. पण म्हटलं चला की नाही का, म्हणजे असं म्हणतात का गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाऊ. तर म्हटलं ठीक आहे, तिची इच्छा असेल प्रार्थना करायची तर आपण करूया. आणि 7व्या दिवशी मी प्रार्थना केली. पास्टर इकडं राहुरीमध्ये एक पास्टर होते, पास्टर बाबूराव हिवाळे म्हणून. आता ते प्रभूमध्ये झोपे गेलेत. आणि त्यांच्याकडं मी जेव्हा त्यांना मी बोललो, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, मी प्रार्थनेमध्ये होतो, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला सडनली त्यांनी सांगितलं की तुला बदलायची गरज आहे, तुझ्याकडं भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या देवाला आवडत नाही. आणि मी हे सगळं आश्चर्यचकित झालो, कारण मला सुरुवातीला हे एकदम फारच म्हणजे वेगळं वाटत होतं. कारण की त्यांनी अशा गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या की ज्या गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत, अजून कोणालाच माहीत नव्हत्या. म्हणजे एकंदरीत प्रत्येक व्यक्तीचं असं असतं की त्याच्या गुप्त गोष्टी एक त्याला ठाऊक असतात, नाही तर आज देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याला माहिती असते. म्हणजे तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या केवळ तुम्हालाच माहीत होत्या त्या गोष्टी त्या सेवकाने तुम्हाला, त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि एक विशेष गोष्ट त्याच्यामध्ये अशी घडली की एक्झॅक्ट 7व्या दिवसानंतर माझं जे लेकरू आहे, जे रिस्पॉन्स देत नव्हता कसल्याच गोळ्या औषधांना, ते 7व्या दिवसापासून रिस्पॉन्स द्यायला लागलो. आणि मी कुठंच म्हणजे या देवाचं भक्ती करावी, प्रार्थना करावी असं लांबपर्यंत माझ्या काही मनात नव्हतं. आणि जसं की एक माणसाच्या जीवनामध्ये एक अशी परिस्थिती असते की त्याला आपलं लेकरू कुठून बरं होईल, बस त्याच्या एक आजारी व्यक्तीच्या मनातली एक अशी भावना असते की हे लेकरू कसं बरं होईल आणि मग ते कुठून बरं होईल, त्या पद्धतीने तो काम करत असतो. आणि जेव्हा मी ही प्रार्थना केली त्याच्यानंतर असा तो लगेच जो बदल जो आहे तो पाहिला की जसं त्यांनी दूध घ्यायला सुरुवात केली, त्यांनी शी केली, आणि हे सगळ्या गोष्टी आमच्यासाठी फार आनंददायक, अद्भुतच होत्या, एकदम अद्भुत अलौकिक होत्या.
आणि कुठंतरी माझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणात एक परिवर्तनाची ठिणगी पडली आणि तेव्हापासून एक अशी सुरुवात झाली. आणि असं बायबल असं सांगतायत देवाच्या वचनामध्ये, स्तोत्र 139 मध्ये देवाचं वचन सांगतं की त्याने आपली निवड जी आहे आईच्या गर्भामध्येच केलेली. म्हणजे मला ठाऊक नव्हतं, परंतु प्रभूची निवड कशी असते. म्हणजे असं म्हणतात ना, नाक दाबल्यावरती माणसाचं तोंड उघडतं, तसं प्रभूला माहिती आहे कोणाचं नाक कुठं दाबायचं आणि तोंड कुठं उघडायचं इतिहास. म्हणजे जो मी कधीच लांब लांबपर्यंत माझा आणि ख्रिस्ताचा काहीच संबंध नव्हता आणि कुठंच लांब लांबपर्यंत मी प्रभूला बिलकुलही जवळ म्हणजे त्याच्या जवळ जाणारा मी व्यक्ती नाही. कारण की मी थोडंसं माझ्या जीवनाबद्दल जर सांगितलं तर मी 2 नंबरचे धंदे चांगल्या प्रकारे करायचो. शिर्डीपासून तर नगरपर्यंत भरपूर सारे लोकेशन आमचे राहायचे. रात्रंदिवस दारू प्यायची. म्हणजे इवन असं मी म्हणतो की पाठ दारू प्यायची. अरे पाठ कुणी पेत नाही म्हणजे सकाळपासूनच सुरू व्हायचं, कारण पैसे असायचे भरपूर. आणि विशेष म्हणजे पोलिसांचं एक फार मोठं आमच्यासोबत एक हे राहायचं. त्यामुळं सत्ता आणि पैसा या दोन्ही गोष्टी एकत्रित होत्या. आणि परिस्थिती अशी होती की त्याच्यामुळं मला असं वाटायचं की देव आणि धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काही मतलब नसतो. हे फक्त जस्ट एक लोकांच्या काल्पनिक कहाण्या. म्हणजे पैसा ज्यावेळेस जवळ असतो त्यावेळेस देवाचं घेणं देणं नसतं, काही संबंध नसतोय, देवाचा प्रश्नच नसतोय. आणि मग त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापाशी असल्यामुळं मला काही देवाचा इतका काही मतलब नसतो. परंतु मी म्हटलं ना की देवाला माहिती आहे की नाक कुठं दाबायचं आणि तोंड कसं उघडायचं. तर त्या प्रकारे जसं ते लेकराला देवाने म्हणजे ते जे आजारी पडलं आणि जे काही प्रार्थना झाली त्याच्यामध्ये जो बदल झाला, 14व्या दिवशी तो पूर्ण बरं झाला. आणि तिथून एक प्रभूकडे येण्याचं एक परिवर्तनाचं एक माझी सुरुवात झाली 2016 मध्ये. आणि तिथून त्याच्यानंतर मला असं सांगायचं की 26 नोव्हेंबर रोजी मी पुण्यामध्ये एक मीटिंगमध्ये मी बसलो होतो आणि पाठीमागच्या खुर्चीवर होतो. आणि मला प्रार्थनेसाठी एका बहिणीने फार प्रेमाने मला आदरपूर्वक असं आमंत्रण दिलं होतं आणि मी तिथं गेलो होतो. आणि त्यानंतरही मी कधी चर्चला गेलो नाही, काही नाही. मी आपलं माझ्या त्याच्यात होतो. पण एक ख्रिस्ताच्या प्रती माझ्या मनात जस्ट एक प्रीती निर्माण झाली. मला त्याच्यानंतर माझा काही विषय नव्हता. असं म्हणतं ना ते की एकदा माणसाचं बरं झालं का काय घेणं देणं नसतं कोणाला. आता मुलगा बरा झाला तर आता काय चर्च नाही, काय नाही, असं काही विषय नाही. परंतु जेव्हा मी तिथं मिटिंगला गेलो, तिथं पास्टर भरत सूर्यवंशी यांची माझी भेट झाली. आणि जेव्हा ते वचन सांगत होते की असं वाटत होतं की कोणीतरी मला दगड आणतंय समोरून. ते वचन मला लागत होते आणि माझ्या अंतःकरणात ती अशा प्रकारे ते वचन रुजल्या गेले. असं देवाने मला तिथं तोडलं आणि मी खूप रडत होतो. म्हणजे देवाचा आत्मा ज्यावेळेस सेवक बोलत होते त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये पापाची जाणीव करून देत होता. पापाची जाणीव इतकी भयंकर अशी की म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस ते बोलायला लागले आणि मी रडायला लागलो, म्हणजे मी माझ्या माहितीप्रमाणे मी 2 दिवस तर कंप्लीट रडत होतो. 48 तास. म्हणजे मी बसमध्ये चाललो, घरी आलो, उठलो, बसलो, म्हणजे माझा आवाज निघत नव्हता पण माझ्या डोळ्यातून अश्रू चालत होते कंटिन्यू. का चालले होते ह्या सगळ्या 48 तासामध्ये माझ्यासोबत एक गोष्ट घडत होती की मला देवाचा आत्मा मी काय वाईट केलं हे सगळं मला दाखवत होता. म्हणजे तुम्ही ज्या चुकीच्या कृती केल्या, जे पाप केलं त्याची जाणीव तुम्हाला होती, त्याची जाणीव मला करून देत होता. आणि सगळ्यात आधी प्रथम जर मला सांगायचं जर म्हटलं तर मी म्हणजे सगळ्यात जास्त मी त्रास जर कोणाला दिला असेल तर माझ्या घरातल्याच लोकांना जास्त त्रास दिला. आणि विशेष करून आईला जास्त त्रास देत होतो मी. आणि मला जेव्हा ते माझ्यासाठी ती शेवटची प्रार्थना जशी झाली आणि मी पुण्यातून बसमध्ये बसलो आणि मला सुरू झालं या सगळ्या गोष्टी. देवाचा आत्मा मला म्हणतो की तू किती वाईट वागलास, किती काय काय. आणि मी रडत होतो. आणि मी तिथून फोन केला, मी फोन काढला आणि घरी मी आईला फोन केला आणि मी तिला म्हटलो की मी तुझ्यासोबत फारच वाईट वागलो, मी तुला खूप त्रास दिला, मी तुला रडवलं, असं केलं तसं केलं. तर ती मला म्हटली की नाही तू कशाला, काय झालं तुला, काय झालं मला नेमकं सांग. आणि मी तिला एकच म्हणायचो तू मला क्षमा कर. म्हणजे ज्यावेळेस देवाचं वचन माणसाच्या मनामध्ये येतं ना त्याच्यामध्ये क्षमेचं अंतःकरण येतं, मला एक समजलं. आणि नंतर आई खूप घाबरली. ऍक्च्युली तिचा पण सुरुवातीचा पहिलाच अनुभव होता. काय झालं ती म्हटली हा पुण्याला गेला, याला नेमकं झालंय काय, नेमकं असं काय म्हणतोय हा.
कारण माझा कधी असा स्वभावच नव्हता, कारण मला शिवी दिल्याशिवाय मला बोलता येत नव्हतं. आणि सगळं काही जे बी काही बोलायचं वाईटच बोलायचं, सगळ्या प्रकारचं वाईट कृत्य. मी म्हणजे असं सांगेल की त्याच्यानंतर एका दिवसात दारू सोडली, क्या बात आहे. एकाच दिवसामध्ये सगळ्या प्रकारचे गुटखे, मावा, सिगरेट सोडलं आणि शिव्या पण एकाच दिवसात बंद झाल्या माझ्या. वा वा वा, त्या एका अनुभवाने तुमच्या जीवनामध्ये हा बदल केला. हो. आणि त्याच्यानंतर व्यसन किती वर्ष करत होते? मी जवळजवळ आहे ना, मी तसं पाहिलं तर मी एक ड्रायव्हिंगचं काम करायचो. मी एक ड्रायव्हर होतो, पेशेवर ड्रायव्हर ज्याला म्हणते, की गाड्या वगैरे घेऊन जायच्या ठिकठिकाणामध्ये. आणि त्याच्यामुळे ड्रायव्हिंगमध्ये असल्या कारणामुळे व्यसन मला सगळ्या प्रकारचे होते. तंबाखू खाणे, मावा खाणे, त्याच्यानंतर दारू पिणे, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचं वाईट म्हणजे व्यसन कायम करायचे. त्याच्यानंतर म्हणजे स्त्रियांचा नाद, म्हणजे असं बरंच काय काय गोष्टी होत्या, म्हणजे ज्या सांगण्यासारख्या नाही अशा गोष्टी भयंकर. पण त्या एक कॉलमध्ये मी जसं आईशी बोलतोय आणि माझ्या बहिणीचा कॉल आला, मी तिला कॉन्फरन्सवर घेतलं आणि आम्ही बोलत होतो. माझ्या बहिणीने हे ओळखलं की प्रभूने याचं तारण केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो, अद्भुत साक्ष. आणि मी देवाला धन्यवाद करतो की मला आजही तो प्रसंग आठवला तर मला रडायला येतं. कारण काय माहिती का, म्हणजे मला ठाऊक नाही की अनेक लोकांना जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा मी आज पाहतोय की चर्चमध्ये देवाचा आत्मा आल्यावर बरंच लोकांना काय काय होतंय, आरडतेत, ओरडतेत, खाली पडतेत, बरंच काय काय त्यांना होतंय. तो त्यांचा अनुभव आहे. पण माझा अनुभव असा आहे की जेव्हा मला देवाचा आत्मा स्पर्श करतो तेव्हा मला रडू येतं. वा वा, ती देवाच्या आत्म्याशी जोडणी हो खूप महत्वाची. आणि मग त्या कारणामुळं गेल्या काही दिवसांमध्ये मी जसं म्हणजे माझा एक तो इतका अनुभव बनला की मला जेव्हा देव स्पर्श करतो तेव्हा मला रडायला येतं. बरोबर. आणि त्यानंतर एक प्रभूच्या कार्याची एक सुरुवात त्या ठिकाणामध्ये माझी झाली. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत ख्रिस्ताकडे येण्याचा माझा एक अनुभव आहे की प्रभूने मला त्या प्रकारे त्याच्याकडे घेतलं. अत्यंत महत्वाची साक्ष आहे. ज्यावेळेस तुम्ही मुलाच्या आजारपणाकरवी प्रार्थना केली आणि त्यानंतर देवाने तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताविषयी प्रीती निर्माण केली, मुलगा बरा झाला, कालांतराने तुम्हाला एका मंडळीमध्ये प्रार्थनेसाठी जाण्याची संधी मिळाली. आणि जसं प्रेषित पौलाला ख्रिस्ताने दर्शन दिलं, त्याच्या जीवनामध्ये मोठा बदल झाला आपण पाहतो. त्याच प्रकारे देवाच्या आत्म्याने तुमची पकड घेतली आणि 2 दिवस तुम्ही रडत होते. हे अद्भुत आहे. आणि बायबलमध्ये याला म्हटलंय खरा पश्चाताप जो आम्हाला देवाशी जोडतो, आम्हाला पापापासून दूर करतो आणि आमच्या कृतीची आम्हाला लाज वाटते. आई बरोबर, परिवाराबरोबर, नातेवाईकाबरोबर मी काय वागलो ही जाणीव देवाच्या आत्म्याविना होत नाही. खरोखर तुमच्या साक्षीबद्दल देवाला धन्यवाद की त्या दिवशी प्रभूने त्याच्या आत्म्याकरवी तुमच्या जीवनात काम केलं. हे ख्रिस्ताचंच दर्शन आहे. अनेकदा आपण काही दर्शनं पाहतो बायबलमध्ये. प्रेषित पौलाला ख्रिस्ताचं दर्शन झालं, त्याच्यानंतर यशयामध्ये पाहतो यशयाला दर्शन झालं, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो योहानाला दर्शन झालं. परंतु इथं देवाच्या आत्म्यानेच तुमची पकड घेतली आणि एक काम केलं, याच्याबद्दल देवाला गौरव. मला या साक्षीतून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आज अनेक तरुण भाऊ व्यसनामध्ये आहेत. अनेक तरुण भाऊ पहाटेपासून दारू पिण्याला सुरुवात करतात, वेगवेगळे व्यसन ते करतात आणि घरच्याला देखील ते खूप मानसिक त्रासदायक अशा गोष्टी आहेत. परंतु तुमच्या जीवनामध्ये एका दिवसात तुम्ही सगळं सोडलं, हे देवाच्या कृपेविना अशक्य आहे. अनेक लोक व्यसन सोडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, उपचार करून घेतात, व्यसनमुक्ती केंद्रामध्येही जातात, परंतु आल्यानंतर पुन्हा सुरू होतात. परंतु ज्यावेळेस देवाकडे आम्ही आगळी वेगळी कृपा मागतो ना, तर भलेही आम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जीवनभर जरी व्यसन करत असलो, एकाच क्षणात तो एवढ्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे पास्टर सतीश. खरोखर तुमच्या जीवनाबद्दल मी धन्यवाद देईन यासाठी की इतक्या भयानक स्थितीतून प्रभूने तुम्हाला काढलं. आणि महत्वाची गोष्ट, अनेकदा क्षमा मागणं खूप त्रासदायक आहे. ज्या आईला आपण त्रास दिलाय, ज्या कुटुंबियाला आपण त्रास दिलाय, काही बायकांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांना जीवन नकोसं होऊन जातं. अनेक असे व्यसनाधीन कुटुंब मी पाहतो. ज्यावेळेस काही
रस्त्यावर पडलेले असतात, त्यावेळेस त्यांना उचलून आणावं लागतं. Yes. आणि हे लाजीरवाणे लोक टोमणे मारतात, नातेवाईक टोमणे मारतात, त्या मनुष्याला व्यसन करणाऱ्याला काही वाटत नाही, परंतु घरच्याला मानसिक त्रास खूप होतो. बरोबर. मग अशा स्थितीमध्ये ते जे नाही ते करायचा प्रयत्न करतात, परंतु प्रभूने तुम्हाला कृपा पुरवली. याचा अर्थ जर तुम्हाला तो त्या व्यसनातून बाहेर काढू शकतो, तर हा जेवढेही ऐकणारे आहेत त्यांच्याही जीवनामध्ये तो व्यसनातून मुक्त करण्यासाठी समर्थ आहे. फक्त आम्ही त्याच्या सानिध्यात यावं, आम्ही त्याच्या उपस्थितीत यावं आणि बुद्धिमत्तेने, ज्ञानाने, ताकदीने, पैशाने या गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न नका करू. अनेकदा साधणार नाही, परंतु जेव्हा देव कृपा पुरवतो ना, एकाच दिवसात व्यसनाधीनता सोडली, गोवा मावा दारू सगळं सोडलं, याच्यासाठी देवाला गौरव. खूप सुंदर साक्ष. त्याच्यानंतर जीवनामध्ये बदल कसा आला? आता अगोदर तुम्ही सगळं काही करत होते आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचा अनुभव आला तर त्याच्यातून बाहेर निघणं सोपं नाही. अनेक जण अनुभव जरी आला ना, त्याच पापात जीवन जगत राहतात. मंडळीत जरी गेले तरी ते त्याच पापात राहतात. ते अनुभवहीन जीवन आहे. परंतु जसं शौलाचा पाऊल झाला ते खरं जीवन आहे. तुमच्या जीवनात जो अनुभव आला, अनेकदा या गोष्टी सोडणं कठीण जातं. मग इतक्या दिवस व्यसनामध्ये तुम्ही राहिले, मग पुढचं जीवन कसं सुरू झालं? मग त्याच्यातून बाहेर आलेलं, फ्रेंड सर्कल सुटलं, सगळ्या गोष्टी काय सांगा त्याच्याबद्दल? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, एक फार याच्यामध्ये मी असं म्हणाल की मी देवाला धन्यवाद करतो की बायबल सांगतं ना की स्तोत्र 139 मध्ये की त्याने आपली निवड आईच्या गर्भातूनच केलेली आहे. म्हणजे मी असं सांगेल की जेव्हा हे सगळं सुटलं तर माझे जगातले सगळेच मित्र माझ्यापासून दूर गेले. मी खूप खूप दिवस त्यांच्या संपर्कामध्ये नव्हतो. त्याच्यानंतर मी जगातल्या कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात नव्हतो. मी फक्त प्रार्थना, बायबल वाचन करणे, प्रार्थना करणे आणि संगती करणे. वा वा. म्हणजे पहिली गोष्ट आम्ही जेव्हा पाहतो की जेव्हा शौलाचा पाऊल झाला तेव्हा पाऊल एक प्रयत्न करत होता एकदम की तो मंडळीमध्ये जाऊन त्यांच्यात उठण्याचा बसण्याचा प्रयत्न करायला लागला. परंतु मंडळीतले लोक त्याला घाबरायचे, कारण त्याचं लाईफस्टाईल, जीवन ज्या प्रकारचं होतं, तुमचं जीवन लोकांच्या समोर होतं. हो. आणि जेव्हा मी माझ्या लोकांमध्ये इथं माझे जे स्थानिक चर्च आहे, जेव्हा मी इथं चर्चमध्ये जायला लागलो तेव्हा त्यांना फार म्हणजे आश्चर्यच वाटलं. परंतु त्याच्यानंतर की बाबा असं होणं शक्य नाही, नाही का? मग मी एक गोष्ट मी या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून याच्यातून एक सांगाल नक्की की ह्या सगळ्यातून बाजूला राहायचं जर असेल, म्हणजे पाळक साहेब म्हटले इतकं सोपं नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की संगती जी आहे, संगत ही संगत जी आहे ती तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टीपासून बाजूला ठेवू शकते. म्हणजे जसं की आता दारू पिणारे मित्र नाही, परंतु प्रार्थना करणारे मित्र आहेत. वा. सहभागिता तोडली, सहभागिता बदलली, मित्र परिवार बदलला, सगळंच बाजूलाच झालं. म्हणजे ते जे जुने जे मित्र होते, जुने जे काही जीवन होते, म्हणजे एकदा जसं की जेव्हा आम्ही पाहतो की मिसरमधून जेव्हा इस्रायली लोक बाहेर निघले, तांबड्या समुद्रापर्यंत येऊपर्यंत भरपूर काय काय मोशेला ते बोलले, कारण जुन्या गोष्टीची त्यांना फार आठवण यायची. ते म्हणायचे आम्हाला तिकडं कांदे भेटत होते, लसूण भेटत होता खायला. जसा तांबडा समुद्र पूर्ण पार गेले तेव्हा जुनं पाठीमागचं गोष्टी ते विसरले. म्हणजे ज्या वेळेस मी प्रभूमध्ये आलो या सगळ्या अनुभवानंतर, तेव्हा मी जुने सगळे मित्र विसरलो आणि मला सगळे प्रभूतले लोक भेटत गेले आणि मी त्यांच्या संगतीत राहायचा प्रयत्न करायला लागलो. म्हणजे भले सुरुवातीला मला अनेक लोकांनी स्वीकारलं नाही, मला हाडखीर केली, बरंच काय काय गोष्टी, म्हणजे प्रभूतले लोकही असं करतायत याचाही अनुभव मला आला की अनेक लोक नवीन लोकांना स्वीकारत नाहीत. जसं की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला अनुभव माहिती आहे की त्याला म्हटले हे सुताराचं पोरग आहे, हे असाच आहे, याला एवढं ज्ञान कुठून आलं. आणि जेव्हा एक नवीन तरुण व्यक्ती जेव्हा मंडळीमध्ये उभा राहून जेव्हा त्याच्या नव्या जीवनाची सुरुवात करतो, तेव्हा एक माझा वाईट अनुभव असा आहे की मंडळीच त्याच्या विरोधामध्ये भरपूर काय काय करते. जसं की शास्त्री आणि परुषी आणि मंडळीचे लोक येशूबद्दल भरपूर काय काय बोलत होते. आणि अनेक प्रभूकडे आलेल्या लोकांचं पडण्याचं कारण मंडळीच बनते असा माझा अनुभव आहे. म्हणजे जुनं तुमचं जीवन मंडळी तुमच्या समोर ठेवत होते कंटिन्यू, तुम्ही काय होते. हो.
आणि एक समजा आम्ही जर प्रार्थना केली तर मग नाही अशी नव्हती करायला पाहिजेत, किंवा आम्ही जर एखादं गीत गायलं तर हे गीत असं नाही गायला पाहिजेत. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी काढायला सुरुवात केली की ज्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीची हॅरेसमेंट होईल, त्याला जुन्या जीवनात पुन्हा जाता येईल अशा पद्धतीचं लोक प्रयत्न करायला लागले. परंतु ख्रिस्तानी एकदा आपल्याला निवडून घेतलं ना, मग लोक काहीच करू शकत नाही आपल्यासाठी. आणि म्हणून मग मी असं अनेक तरुणांना एक मी सल्ला दिला आणि मी सांगाल की प्रार्थनेतल्या लोकांचा शोध घ्या, त्यांच्या संगतीमध्ये राहा. मी आजपर्यंत म्हणजे 2016 ते आज 2026 10 वर्ष झाले, माझ्या घरात लग्न असू द्या, माझ्या घरात माणूस मेलेला असू द्या, किंवा काही कार्यक्रम असू द्या, माझ्या 3 गोष्टी कधी चुकत नाही. ते म्हणजे माझी सकाळची प्रार्थना, सकाळचं माझं बायबल वाचन, आणि ज्या दिवशी माझा उपवास ठरलेला आहे त्या दिवशी, तो आजही 10 वर्षापासून मी आजही तसंच करतोय. आणि या सगळ्या पद्धतीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळं मी देवाचे कार्य चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करतो. 10 वर्ष. अरे बाप, देवाची स्तुती असो. महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, जेव्हा ख्रिस्ताचा अनुभव तुम्हाला आला आणि तुम्ही मंडळीमध्ये गेले, तुम्ही जसे आहात तसे स्वीकारण्यास त्यांनी कानगाडे केले आणि तुम्हाला जे नको ते सल्ले त्यांनी दिले. परंतु तुमच्यातून एक महत्वाची गोष्ट, जरी ते बोलले तुम्ही मनावर घेतलं नाही, तुम्ही तुमचं लक्ष ख्रिस्ताकडे ठेवलं. अनेकदा ज्यावेळेस आम्ही मंडळीत जातो, काही सेवकाच्या सानिध्यात जातो, चुकीचे अनुभव आम्हाला येतील, ते कदाचित आम्ही करत असल्या कृतीला दुय्यम ठरवतील, परंतु तरी देखील आम्ही ख्रिस्तामध्ये टिकून राहावं यासाठी की जर ख्रिस्ताने तुम्हाला निवडलं तर आमचं लक्ष त्या देवाकडे असावं. खूप छान. अजून महत्वाची गोष्ट, जी जीवनाच्या 3 गोष्टी तुम्ही सांगितल्या, प्रार्थना, बायबल वाचन, उपवास वगैरे, ह्या गोष्टी फाउंडेशन आहे आमच्या जीवनाचं. जसं अगोदरही तुम्ही सांगितलं की त्याच्यानंतर तुम्ही बायबल वाचन आणि प्रार्थनेत राहिले, ह्याच गोष्टी तुम्हाला आध्यात्मिक रीतीने वाढण्यासाठी प्रभावी ठरल्या जातात. अनेक लोक जेव्हा देव कार्य करतो ना, त्याच्यानंतर ते चमत्कार तिथं अनुभवतात, परंतु आपलं जीवन ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये, चांगल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा विश्वासू सर्कलमध्ये घालण्याऐवजी ते एकटं राहतात. परिणाम हा होतो की ते ख्रिस्तापासून दुरावले जातात. म्हणून आम्ही आमची सहभागिता प्रथम देवाशी ठेवावी, दुसरी गोष्ट मंडळीतल्या चांगल्या लोकांशी ठेवावी, सेवकांशी ठेवावी. ही सहभागिता आम्हाला ख्रिस्तामध्ये टिकून ठेवावी. मग ही तुमच्यासाठी झालेली गोष्ट अलौकिक आहे, तुमचं जीवन बदलणारी आहे. ज्यावेळेस हे घडलं तर कुटुंबासाठी खूप आनंददायक गोष्ट असेल, नाही का? त्यांनी सगळे प्रयत्न तुमच्यासाठी केले असतील, परंतु नैराश्य हाती आलं. परंतु मी सांगेल, हे तुमच्या आईच्या अश्रूचं प्रतिफळ आहे. हे तुमच्या आईच्या अश्रूचं उत्तर आहे. आज अनेक आया ज्यांना आम्ही भेटतो सेवक या नात्याने, आपल्या लेकरांसाठी रडत आहे, त्या व्यसनामध्ये आहे, ते जगिकतेमध्ये आहे, ते पापामध्ये आहे, सांगतात बाळासाहेब प्रार्थना करा. आणि तुमच्यासारखं उदाहरण, जसं एका मातेने ढाळलेले अश्रू, जसं त्या हन्नेला परमेश्वराने अशक्य गोष्टी शमूएल दिला, तुमच्या रूपामध्ये देखील तुमच्या आईला प्रभूने एक नवीन शमूएल दिला. ही साक्ष आणि ते प्रार्थनेचं उत्तर. खरोखर प्रार्थना एवढं मोठं काम करतात. मग घरचे रिॲक्ट कसे झाले, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल? नाही, घरच्याच्या जीवनामध्ये पण फार मोठा बदल झाला की त्याच्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी, म्हणजे जसं 1 वर्ष मी प्रभू ख्रिस्तामध्ये चालत राहिलो आणि माझ्या जीवनातला हा बदल माझ्या वडिलांनी पाहिला. कारण माझे वडील पण दारू पिणारा व्यक्ती, माझे वडील पण सगळ्या तंबाखू आणि बिड्यावर ओढत होते. 3 त्यांना व्यसन होते, म्हणजे घरातच व्यसन होतं. म्हणजे माझा भाऊ जिल्हा परिषदेला आता शिक्षक आहे, परंतु म्हणजे तो खूप चांगला आहे, तो कधी त्याचं व्यसन नाही, काय नाही, बाकीचं सगळं व्यवस्थित एकदम. परंतु मी आणि वडील आम्ही 2 जण व्यसनाधीन. आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की बापाच्या पाठीमागं मुलगा ते करतो, पारंपरिक पद्धतीने त्या, आणि तसं पद्धतीने सगळ्या गोष्टी घरातच व्हायला लागल्या. आणि त्याच्यानंतर जसं माझं जीवन बदललं, मला 1 वर्ष झाला आणि मी असंच 2017 मध्ये मी पुण्याला पुन्हा एक मीटिंगसाठी, प्रेयरसाठी मी चाललो. कारण त्याच्यानंतरचं माझं पूर्ण 1 जे वर्ष होतं फक्त प्रार्थना, मीटिंग आणि हे सगळंच. काम नाही, धंदा नाही, काय नाही, फक्त मला एकच लक्ष होतं, बायबल उचलायचं,
प्रार्थनेला जायचं, बायबल उचलायचं, मिटिंगला जायचं. हो हो 1 वर्ष मी कुठंच कशातच नव्हतो. आणि मग मी असंच एकदा 2017 मध्ये मिटिंगला चाललो होतो, डिसेंबर एंड होता. आणि मी जसं चाललो होतो, माझे वडिलांनी मला थांबवलं आणि मला बोलले मी 31 डिसेंबरला तू पुण्यात असशील, पण माझ्यासाठी एक प्रार्थना कर की मी हे सगळेच जे आहे ना व्यसन जे आहेत, तंबाखू बिड्या, हे मी माझ्या हातात घेणार आहे आणि मला सोडून द्यायचे. वा 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 वा. त्याच्यानंतर 2017 मध्ये मी तिथून त्यांना फोन केला 31 डिसेंबरला. आणि तेव्हापासून त्यांनी बिडी, सिगरेट आणि तंबाखू जे आहे हे पूर्णपणे 2017 पासून वडिलांनी दारू सगळं सोडून दिलं. आज ते देखील 2017 पासून कसल्याही प्रकारचं व्यसन करीत नाहीये. आणि चांगलं बायबल वाचताय, चांगल्या प्रकारची प्रार्थना करताय आणि त्यांचा माझ्या सेवेमध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे. मला खूप सपोर्ट करतात. वा वा वा. आणि माझ्या वडिलांचं एक गोष्ट मला एक नेहमी माझ्या मनावर बिंबवलेली आहे. ती मला सांगतात नेहमी, कारण की त्यांना फार असं ख्रिस्ताचं काय असं वलय नाहीये, परंतु ख्रिश्चन लोकांना त्यांनी पाहिलं. तर जसं की एक मी महत्वाचं उदाहरण मी त्यांचं असं सांगेल की वडील मला एक गोष्ट नेहमी सांगतात की जे आपल्याकडे दान दशमांश, जे अर्पण येतात, जे भेटी येतात पैशा बाबतीत, मला सांगतात की ह्या ज्या सेवेतले जे पैसे तुला जे आलेत ना, आपल्या खिशातलं 4 रुपये त्याच्यात टाक, पण त्याच्यातले 4 रुपये आपल्याकडे येऊ नको देऊ. कारण की याच्यामुळे मी अनेक लोकांना बर्बाद झालेलं बघितलंय माझ्या डोळ्यात. ही गोष्ट माझ्या वडिलांची माझ्या जवळजवळ आज 9-10 वर्ष होतील माझ्या हृदयावर कोरलेली की कोणताही पैसा आला तर तो देवाच्या सेवेचा आहे म्हणून तो तिथं वापरायचा, हे मला समजलं. देवाप्रती विश्वासनीयता, पैशाबाबत विश्वासनीय देवाशी असणं आनंदाची गोष्ट. आणि मग एकंदरीत पुढं काही दिवसांमध्ये म्हणजे मग परिवारामध्ये माझा फार बदल झाला. जसं की आम्ही संध्याकाळी मग सगळे मिळून प्रार्थना करायला लागलो. आमच्या घरात प्रार्थना सुरू झाली. त्याच्यानंतर बायबल वाचलं. त्याच्यानंतर आम्ही सगळाच परिवार 8-8 दिवस, त्याच्यानंतर 7-7 दिवस, 21-21 दिवस उपवास करायला सुरुवात केली. आणि म्हणजे एक आमचं म्हणजे माझं खरं पहिलं मंडळी जर म्हटलं तर माझा परिवारच होता. अत्यंत आई, वडील, माझी पत्नी, माझा भाऊ, वहिनी, आमची लेकरं, आमचंच पहिली मंडळी होती. आपल्या घरापासून सुरुवात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे मी पहिल्यांदा वचन द्यायला सुरुवात माझ्या घरातूनच केली. मी स्तोत्र, मला आठवतंय मी पहिल्या प्रथम मी जर काही बोललो असेल स्तोत्र 15 वरती मी संदेश दिला माझ्या घरामध्ये पहिला. आणि तेव्हापासून मला एक सेवेची एक सुरुवात झाली त्या ठिकाणी. अतिशय छान. महत्वाची गोष्ट तुम्ही बोलले की तुमच्या जीवनात बदल झाला तो पाहून वडिलांनाही वाटलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि तुमच्या प्रार्थना, घरच्याच्या प्रार्थना, वास्तविक अनेक कुटुंब मी पाहतो व्यसनाधीनतेमध्ये, दारूच्या व्यसनामध्ये जर पडले, ती दारू त्यांना संपून टाकते, ते बाहेर येतच नाही बरेचसे कुटुंब. परंतु देवाने इतक्या लवकर एवढं अलौकिक काम तुमच्या जीवनामध्ये केलं, खरोखर यासाठी देवाला गौरव. जर तुमचं कुटुंब प्रभू बाहेर काढू शकतो, तर आज जे हे भाऊ, जे हे कुटुंब ऐकत आहे, आपल्या कुटुंबासाठी सातत्याने प्रार्थना करत राहा, देवाच्या सहभागीतेत राहा, नक्कीच ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असेल. मग देवाने तुमचा ताबा घेतला, तुमच्या जीवनात काम केलं आणि परिवारापासून मंडळीला सुरुवात केली. मग जसं तुम्ही म्हटले, यिर्मयाला प्रभू म्हणतो, मातेच्या उदरात असल्यापासून मी तुझी सेवेसाठी निवड केली आहे. मग ज्यावेळेस सेवा कार्यामध्ये सुरुवात करत असताना तुम्ही स्वतःच्या जीवनाची घडवणूक कशी केली? त्यात एक मोलाची गोष्ट तुम्ही सांगितली की तुमच्या वडिलांनी सांगितलं की देवाच्या पैशाप्रती विश्वसनीय राहा. अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो आलिशाचं जीवन, तो देवाशी विश्वसनीय होता. आलिशाला नामान पैसे घेऊन आला होता, सगळ्या काही गोष्टी, परंतु त्याने ते नाकारलं. कारण जर त्याने ते घेतलं असतं तर नामानाला हे वाटलं असतं की त्याने त्या चमत्काराचा, झालेल्या गोष्टीचा मोबदला दिला, तिथं देवाला गौरव गेलं नसतं, म्हणून त्याने ते नाकारलं. परंतु गेहजी जो विश्वसनीय नव्हता, त्याने गेले आणि चुकीच्या गोष्टी त्याने त्याच्याकडून अपेक्षिल्या केल्या. त्याचा परिणाम हा झाला, त्याच्या कुटुंबाला त्याचे जे कोड आहे ते मिळाले. म्हणून सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा सल्ला, आमचं जीवन पारदर्शक असावं. आम्ही भलेही प्रभू बरोबर असू, यहुदासारखं आमचं जीवन असता कामा नये, गेहजीसारखं आमचं जीवन असता कामा नये, बलामासारखं आमचं जीवन असता कामा नये. आम्ही देवाप्रती विश्वसनीय असावं
आणि अनेक गोष्टीमध्ये फुकट मिळालं फुकट देण्यासाठी तयार असावं. हे जर करू ना तर आम्ही ऑलरेडी ब्लेसेड आहोत, कारण देवाच्या सान्निध्यात आहोत. वडिलांनी दिलेला सल्ला हा बायबलशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळं आज जे तुम्ही आशीर्वादित आहात ना, तुमची देवाप्रती असणारी विश्वसनीयता, त्याच्यामुळे तुम्ही आशीर्वादित आहात. मग याची जडणघडण होत असताना तुम्ही सेवेची तयारी कशी केली, कुटुंबाने कसं कव्हर केलं, कसं काय केलं? म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सेवेला सुरुवात झाली, म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की बायबल असं सांगतं की द्रव्याचा लोभ हा सर्व वाईटाचा मूळ आहे. नक्कीच. की ज्यावेळेस म्हणजे एक सेवक पडण्याचे एक 2 महत्त्वाचे कारण आहेत. ते म्हणजे पहिली गोष्ट तर म्हणजे एक पैसा, की जो पैसा जो आहे की आज अनेक सेवकाच्या पडण्याचं कारण बनलंय. आज मी गेल्या 10 वर्षामध्ये या गोष्टीचा मी अनुभव केलाय. एकदम बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्त्री म्हणजे एक व्यभिचाराचं एक कारण देखील मी असं पाहिलं की गेल्या 10 वर्षामध्ये की अनेक लोकांचं पडण्याचं कारण एक स्त्रिया देखील बनलेले आहेत. तर मी असं नेहमी म्हणतो, मला असं वाटतं की बायबल हे एक आपल्यासाठी एक उदाहरण आहे. म्हणजे बायबल हे जे संपूर्ण पुस्तक आहे ना, एक आपल्यासाठी एक उदाहरण देऊन ठेवले परमेश्वराने. हे वाचा, याच्यातून शिका आणि तुमचं जीवन जगा. जे चांगलं आहे ते करा. म्हणजे त्यापैकी मग आपल्याला पाहायला भेटतं की लोटाच्या मुलीने त्याच्याबरोबर व्यभिचार केला. बरोबर. जसं की आपण पाहिलं की दाविदाने त्या ठिकाणी बत्शेबाबरोबर व्यभिचार केला. जसं की आता पाळक साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेहजीने पैसे घेतले. म्हणजे एकंदरीत बायबलला जर आम्ही चांगलं वाचलं तर त्याच्यामधून एक असे अनुभव आपल्याला वाचायला भेटतात. म्हणून जेव्हा आपण सेवा कार्य करतो, जेव्हा आम्ही सेवेत जातो, तेव्हा आम्ही ह्या गोष्टी निक्षुणपणे आम्ही एक ध्यानात घेतलं पाहिजेत की हे आमच्याकडून होता कामा नये. म्हणजे मी एक नेहमी सांगतो, एक तर चांगलं काम करायचं नाही तर ते काम करायचंच नाही. हे माझं सुरुवातीपासून माझ्या आयुष्याचं एक ध्येय राहिलं. ते काम जर चांगलं होणार असेल तर तसं करायचं, नाही तर कामच करायचं नाही. म्हणजे आजही जेव्हा मी माझ्या सेवेची जडणघडण होत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा तो म्हणजे रेव्हरंड पास्टर भरत सूर्यवंशी यांचा आहे. पुण्यापासून जशी आमची भेट झाली तेव्हापासून पुढे एक देवाचा उत्तम सेवक कसा असतो एक त्यांच्या माध्यमातून मला पाहायला. जसं की असं आपण नेहमी म्हणतो मी की आपण येशूला तर पाहिलं नाही, परंतु येशूच्या सेवकांकडे जसं आम्ही पाहतो तर त्यांच्या जीवनातून आम्हाला येशू कसा आहे हे लक्षात येतं. क्या बात आहे. वा वा. आणि म्हणून पास्टर भरत सूर्यवंशींकडे मी जेव्हा पाहायचो तेव्हा मी बायबल वाचल्यावर मला असं वाटायचं की नाही, येशू असाच असू शकेल. आणि नंतर मग मला या सगळ्या गोष्टी, जो प्रेम, देवाची शांती, देवाचं कार्य, देवाचा आशीर्वाद, या सगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. आणि लगेचच म्हणजे 2017 मध्येच लगेच एक 10 दिवसाचं शिबिर, ज्याला विलाप गॉड ट्रेनिंग सेंटर असं नाव मिळालं. आणि त्यामध्ये आम्ही 2017 पासून याची सुरुवात केली. म्हणजे प्रभूमध्ये 2016ला आलो आणि 2017 पासून आम्ही कॅम्प घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मला एक आनंद वाटतो की प्रभूने मला माझी एक निवड फार विशेष कामासाठी ठेवली होती आणि ज्या माध्यमातून आजही आम्ही ते काम चांगल्या प्रकारे करण्याचं काम देवाचा आत्मा आम्हाला ते सगळं शिकवत आहे. आणि मी अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की करंथीकराच्या पहिल्या पत्रात सांगितल्याप्रमाणे की पौल असं म्हणतो की तुम्हाला ख्रिस्तामध्ये गुरु 10,000 असतील पण बाप एकच आहे. लाख मोलाची गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज जवळजवळ 10-11 वर्ष होतील की मी आणि पास्टर भरत सूर्यवंशी आम्ही एकत्रित काम करत आहेत. 10 वर्षापासून त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये एक मुलाचं आणि एक पित्याचं नातं आहे. आणि सुवार्तेमुळे त्यांनी मला जन्म दिलाय. आणि मी असं म्हणतो की मला एक फार चांगले पास्टर मिळाले आणि त्यांच्याकडूनही मला ज्या गोष्टी शिकायला भेटल्या, जसं की सेवेचे पैसे, चर्चमधलं जीवन, कोणाबरोबर कसं बोलायचं, प्रार्थना काय करायची, उपवासातले उद्देश काय, या अशा अनेक गोष्टी मला भेटत गेल्या. आणि त्या माध्यमातून एक देवाने एक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी मला त्यांच्या माध्यमातून पुढे आणलं. वा वा वा. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही इथं सांगितले. पहिली गोष्ट, पैसा किंवा द्रव्य सगळ्या वाईटाचं मूळ आहे. आणि जर आम्ही त्याच्यापासून आमचं जीवन अलिप्त ठेवलं तर नक्कीच आमचं जीवन आशीर्वादाचं कारण असेल. राहिला प्रश्न आमच्या गरजांचा, ज्यावेळेस आम्ही एलिया समान जीवन जगतो ना, त्यावेळेस आमचा पुरवठा कावळे देखील करतात, कारण तो देव आम्हाला सांभाळणारा असतो. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली
की तुम्हाला प्रभूने ज्या सेवा कार्यामध्ये वाढवलं, जसं पास्टर भरत सूर्यवंशी आणि तुमचं रिलेशन, अनेकदा मी सेवा कार्यामध्ये जवळपास 20+ मला दिवस सेवा कार्यामध्ये झालेत आणि इथं मी पाहतो अनेकदा सेवक शिकल्यानंतर आपल्याला ज्याने ख्रिस्तामध्ये वाढवलं त्याला विसरून जातो आणि त्याला सोडून सेवा कार्य करायचा प्रयत्न करतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये अधीन असणं हे बायबलचा सिद्धांत आहे. आज जे तुम्ही ब्लेस आहात, तुम्हाला घडवलेल्या सेवकाबरोबर तुम्ही चांगले नातेसंबंध ठेवले, परिणाम काय झाला, तो अभिषेक तुमच्या जीवनामध्ये मला दिसतो. आणि ती घडवणुकीबद्दल तुम्ही सांगितलं, जसं प्रेषित पौल तिमोथेला म्हणतो माझ्या मुला, तुम्ही आनंदाने म्हणता की मुलाप्रमाणे सांभाळलं. एका पालकाचं आणि एका विश्वासू सेवकाचं नातं कसं असायला पाहिजे, अत्यंत चांगलं उदाहरण. आजही तोच रिस्पेक्ट त्या सेवकाच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आहे. हे नातं जर असलं ना, महत्वाची गोष्ट सांगेल ती ही आध्यात्मिक लिडरशिपचे मुद्दे सांगत आहे. एलिया बरोबर आलिशा राहिला आणि आलिशाने एलियाच्या हातावर पाणी घालायचं काम केलं. खूप त्रासदायक आहे. परंतु ज्यावेळेस त्याने ते केलं, त्यांच्यामध्ये एक जे नातं निर्माण झालं ना, एलिया जात स्वर्गामध्ये घेतलं जात असताना एलिया म्हणतो मी तुझ्यासाठी काय करावं. आलिशाने केलेल्या प्रामाणिक सेवेचं फळ हे होतं, एलियामध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा डबल अभिषेक आलिशाच्या जीवनामध्ये. का? कारण तो विश्वास पात्र होता. तुम्ही तुमच्या सेवकाबरोबर ज्या प्रकारे राहिले ना, हे तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये अभिषेकामध्ये अधिक वाढवणारा असेल. आता एलियाच्या काही एकपट होता, आलिशाच्या डबल आला. का? कारण त्याने विश्वसनीयतेने काम केलं. दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू बरोबर शिष्य होते आणि ते जे त्यांचं नातं होतं ना, त्या नात्याकरवी ज्यावेळेस त्यांची घडवणूक झाली आणि पवित्र आत्म्याची ओतणी झाली ना, आम्ही पाहतो पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे व्हायचे आणि पौलाच्या अंगावरून फडके नेऊन जरी टाकले तरी दृष्ट आत्मे निघायचे, कारण तो अभिषेक त्यांनी मिळवला. तिसरं जर आम्ही पाहिलं, मोशे बरोबर यहोशुआ होता आणि तो विश्वासनीय होता. जिथं मोशे असायचा तिथं यहोशुआ होता. म्हणून जी घडवणूक झाली त्या काळामध्ये, मग डोंगरावर जात असताना, पर्वतावर जात असताना तिथं आम्हाला मोशे बरोबर यहोशुआ दिसतो. निवास मंडपाच्या दाराशी यहोशुआ दिसतो. त्याचा परिणाम काय झाला, मोशे नंतरची जी पुढारीपण किंवा लिडरशिप देवाने दिली ना, ती यहोशुआला दिली. आणि जे अभिवचन पूर्ण व्हायचं होतं, मी तुला कनान देश देत आहे, ते यहोशुआने मिळवून दिलं. किती सुंदर लिडरशिपचं महत्व आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, पौलाबरोबर तिमोथेव होता, पौलाबरोबर तीत होता आणि त्यांचे जीवन घडले आणि ते प्रभावी सेवा करू लागले. म्हणून तरुण सेवकांसाठी कधीही आपल्याला ख्रिस्तामध्ये उभं करणाऱ्या व्यक्तीबरोबर आपले बिघडलेले नातेसंबंध असता कामा नये. कधीही स्वतंत्र काम जर करायचं अवश्य करा, परंतु आपल्या आत्मिक जडणघडण करणाऱ्या व्यक्तीच्या विशेष करून परवानगीने जर केलं तर तो तुम्हाला खच्चीकरण न करता तुम्हाला सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये राहील. आज अनेक जास्त प्रमाणामध्ये मी पाहतो मंडळ्या याच्यामुळे तुटल्या जातात आणि एक नातेसंबंध राहत नाही. जवळपास 2005 पासून मी सेवा कार्यामध्ये आहे, परंतु आतापर्यंत ज्या ज्या सेवकांनी माझ्या जीवनासाठी काहीतरी रोल राहिला ना, त्यांच्याशी मी तेवढं नातं जपलं, त्यांच्या अधीनतेमध्ये राहिलो आणि आजही तोच रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल माझ्या मनात आहे. त्याचा परिणाम हा झाला, देवाने मला ब्लेस केला. अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आणि देवाने जे लिडरशिप विल ऑफ गॉडच्या माध्यमातून तुम्हाला घडवलं, तुमच्या माध्यमातून अनेक सेवक उभे केले, आज अनेक काम करत आहे. ही खूप थोड्या अवधीमध्ये जे तुम्ही मिळवलं ना, ते अनेकांना मिळवता नाही आलं. वास्तविक बेसिक जर गोष्टी पाहिल्या, अनेक सेवक वर्ग मंडळी संख्यात्मक रीतीने वाढवण्याचा प्रयत्न करतात. अवश्य संख्यात्मक रीतीने मंडळी वाढावे, परंतु जिथं पुढारी निर्माण होत नाही, जिथं शिष्यत्व वाढत नाही ना, ती मंडळी भविष्यामध्ये त्या ठिकाणी देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरली जात नाही. परंतु जेव्हा कामकरी वाढतील ना, शुभवर्तमान गाजवणारे वाढतील, मी सांगतो ते नक्कीच अगणित लोकांसाठी आशीर्वादाचं कारण असेल. मागील काही वर्षापासून मी काम करत आहे आणि पुढारीपणावर काम करत असताना मी पाहतो
हजारो लोक जरी घेऊन बसलो काय होणार आहे? आर्थिकतेने सेवक फक्त सधन होतो, याच्या व्यतिरिक्त दुसरी काही गोष्ट घडत नाही. परंतु जेव्हा आम्ही शिष्य घडवण्याचं काम करतो, जे विल ऑफ गॉड मिनिस्ट्रीने केलं, आणि त्याद्वारे जर सेवकच घडले जात आहेत तर ते काम केवढं. म्हणून संख्यात्मक रीतीने आपण वाढीवर भर देण्याऐवजी जर मंडळी गुणात्मक रीतीने आणि शिक्षणामध्ये वाढवली, जे प्रेषितीय कार्यामध्ये 4 स्तंभ आहे, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असं म्हटलंय. त्यापैकी पहिली गोष्ट प्रेषितीय शिक्षण त्यांच्यात आलं. त्यांनी येरुसलेम शिक्षणाने भरून काढलं आणि त्याचा परिणाम हा झाला, शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आज आम्हाला बॅक टू द बायबल, आम्हाला बायबलची व्यवस्था अवलंबावी लागेल. आम्हाला पुन्हा एकदा प्रेषितीय कार्यपद्धती अवलंबावी लागेल. मंडळ्यांना वचनात मुळवावं लागेल. आणि ज्यावेळेस मंडळ्या वचनात मुळवल्या जातील ना, पुन्हा एकदा आम्ही जग नक्की चालू शकतो. कारण ज्यावेळेस देव आम्हाला निवडतो ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. पाळक साहेब, विशेष करून प्रभूमध्ये धन्यवाद. तुम्ही आपला मौल्यवान वेळ दिला आणि तुमचं अनुभव, तुमची साक्ष जी सेवकांसाठी शेअर केली, त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या मलाही आनंददायक ठरल्या, की ज्या आमच्या जीवनात असावा. तिमोथेच्या पत्रामध्ये, तिताच्या पत्रामध्ये सेवक कसा असावा असं म्हटलंय. म्हणून ज्यावेळेस तुम्ही, मी ख्रिस्ताचा सेवक या नात्याने प्रतिनिधित्व करतो ना, आपल्या जीवनाकरवी देवाच्या नावाची कुठं निंदा होता कामा नये, हे जर आम्ही जपलं ना, आमच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून खरोखर तुमचा अनुभव अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण असणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सातत्याने चांगले चांगले विषय आपण टाकणार आहोत. त्यामध्ये तुम्ही नक्कीच कंटिन्यू वेळ देताल ही अपेक्षा आहे. हे यासाठी की अनेक सेवकांच्या ज्या आपण मुलाखती टाकत आहोत, ते याच्यासाठी की इतरांना प्रेरणा मिळावी, इतरांच्या जीवनामध्ये प्रभूने वचनाकरवी, साक्षी करवी काम करावं. खरोखर आजच्या मुलाखतीसाठी प्रभूला धन्यवाद. जरूर ही मुलाखत शेअर करा. आपल्याला जो भाग आशीर्वादाचा कारण ठरला तो जरूर कमेंटमध्ये कळवा. फोनच्या माध्यमातून आपणही जर आपली साक्ष सांगू इच्छित असाल तर जरूर संपर्क करा. देव सर्वांना आशीर्वादित करू. थँक्यू सो मच पास्टर. प्रेज द लॉर्ड.